तो का आणि पहिल्यापेक्षा जास्त त्रास व्हायला नाही रोहिणीला. आधी जसा त्रास होत होता व्हायला आधीच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज जरा आपला व्हिडिओ का काल आलेला नाही आहे, प्रयत्न केला शूट करायचा पण काही झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळे मेडिकल पण बंद आहे. आणि इकडं रोहिणी नमस्कार. आमची ऋतू आहे का 3 वाजता उठली जाते. हां 3 वाजता उठून काय म्हणते माहिती का, पाणी खेळू द्या. आणि एवढी हट्ट करायला लागली. आई काय करायली तू? हे बघा इकडं आई. नमस्कार. नमस्कार. काय करत? काय तिच्या पायाचे सारखं चालले तर गरम पाण्यात ठेवते. हे बघा हे पाणी आई की थोडं घे ना, कुसक पाण्यानं होईल का? याने काय होत असतं काय? ठेव का इकडं रोहिणी. आता रोहिणीला म्हटलं मी, जर तवा व्हिडिओ घ्यायचा तवा व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित बोलायचं, हसून खेळून राहायचं. कशाला त्यात टेन्शन येतं तुला? कशाच नाही. हा ते जाऊसा चटणी येते. टेन्शन कशाचं येतं? कशाचं नाही. तिला एकच प्रश्न पडतं, कसं होईल रे तुझं, कसं होईल? हो काय तू तिला समजत जा बद्दलच. आजीला मी 2 औषधं आणले, पण मला सांगा औषध घ्यायच्या टायमाला जेवण करत असते का नाही? करते. काल तर तुमचं पुरं शहरच चुकून गेलं तर औषधाने फरक पडते. दण खायचं. हो. पण आजी काही काळत नाही बाबा, काय करावं काय नाही याच्यावर काहीतरी इलाज सांगा तुम्ही आजीला, काय द्यावं. आणि इकडं बघा माझी टिट्टू असेल इकडं. नमस्कार. तू इथं कावर बसती का? तुला आवडते बसायचं. हो का परी, इथं कावर बसती? ते ठेवू का याच्यात पाय? भात गरम करायचा होता. हां टाकायचं. जेवण केलं नाही का? अजून जेवायचंय. आईला जेवायचं. आई राहिली, कोणतरी राहिली का ऋतूची? ऋतूला संडास लागली होती तर मी दवाखान्यात गेलो, तिच्यासाठी औषधं आणले आणि आता व्यवस्थित, नाही तर पूर्ण गाळाली होती. काय दवाखान्यात गेल्यावर फरक पडते भैया. आणलं बाबा, जाऊ दे. ही रोहिणीला खूप परेशान करते, चला. तिला असं वाटतं ती तिची आई आहे, मी वडील नाही, तिचे पप्पा नाही आहे. आम्हाला बी समजतं. मला त्रास, तिला त्रास झाला, मला त्रास होणार नाही. अरे हा बाबा, पण मला बी समजतं ना. नाही मग तिशी संडास लागल्या रडती, अशी रडती सगळे हे व्हायला त्रास. बरं ठेव वर चल. हा मला त्रास होणार नाही का ती रडली? बसू का खाली? बस. मग खाली बसून कसं ठेवू? उभी राहून तिथं पाहिजे. गरम आहे का? हा एकच पाहिजे. दोन्ही ठेव ना आधी. कशा मग साल्ट चालले ना, पाय दुखा लागली ना तो. दुसरा काय इलाज त्याला सांग बर. ते चालले जाऊ दे. कोणता पाय दुखायला तुझा, उजवा का डावा? उजवा. हा तर मग आता काय करशील, डॉक्टरांना सांगशील. ते दुखतात म्हणते आई. आई नाही मी टायमच दुखत होता. 5 मिनिटं तसंच नाही करून बा. आणि दुसरं घे ना हातात, दुसरं पाणी घे. ते किती लागतात. हालतात तुझ्या आईचा फोन? हो. काय म्हणे? काल येऊन गेल ती वडणी का अशी घ्यायची रोहिणी? आता ती लिओ म्हणते भातासाठी. एक ताईची कमेंट आलती की मनीष ताईच्या आणि ओम भाऊच्या व्हिडिओमध्ये रोहिणीला खुश असते आणि रामबाईच्या व्हिडिओमध्ये रोहिणी नाराज असते. असं कहू जाऊ दे म्हणून दे. मला काय बोलायचं, माझा व्हिडिओ जेव्हा चालू केला रोहिणीला वाटतं कायच कितीच मोठं वजन आहे, कितीच काय म्हणून कसं बोल. किती मोठी वज आहे. मग काही बी कहो. मग तू माझ्या त्यावेळेस मूड चांगला नसता तर तो व्हिडिओ घ्यायचे तुम्ही. हो का? आता मूडनुसार व्हिडिओ घ्यायचा का? बाप्पा सांग. सांगितलं व्हिडिओ घ्यायला मूड चांगला. तिच्यात काय सांगायचं, रोज व्हिडिओ बनवतो आपण.
मग त्या टायमाला मस्त गोळ्या संपल्या का आहे आहे. ही गोळ्यात खात नाही. आणि म्हणते घेते आहो. काय म्हणते माहिती काय मला कसतरी होते गोळ्या खाल्ल्यानं. ओय. तर गोळ्याच काय करू आता सांग बरं. डॉक्टरला म्हणा आता गोळ्या देऊ नका काहीच करू नका. जाऊ दे. आणि नारळ पाणी आणतो तर नाही म्हणते, सेफ नाही म्हणते. घालन जास्त पैसे म्हणून दवाखान्यात. आणि आज पाऊस येण्याची शक्यता आहे आमच्या जालन्यात, कारण की वातावरण एकदम कमी आहे आजचं रोजच्या पेक्षा. तुम्हाला हॅपी अॅनिव्हर्सरी. आत्ता का मग 3 दिवस झाले. मला आज आठवलं. हा तुमच्या घरात एखादा टेबल नाही का? टेबल सांगा मला, मी टेबल आणतो. खूप जणांचे कमेंट आलं ते स्टूलवरच टावेल टाकून करता. हे करता. आणलं होतं तोडला नाही का भाऊ ना? कधी तोडला? मागच्या वेळेस पडला नाही भाऊ त्याच्या. बर एक शेक ते तिच्यावर टाकायचे आणतो बेडशीट. काय असतं ते? राम हा राम राम कर. नमस्कार कर. नमस्कार. हाय कर. झोपीतून उठलेलो आम्ही. झोपेतून उठलं ना लहान लेकरू थोडं रागातच असतं. झाली हो आई. लहान लेकरूच नाही सगळे. आणि झालेलं आता 27 तारखेला परत जायचंय दवाखान्यात. तर यावेळेस आई जाईल. जाशील ना 1 तारखेला गो? तर गोळ्या आहे ना ते एका दिवसात 2 दिवसाला, एका दिवसात 2 दिवसाला घेतील ती. मग तर गोळ्या थांबवतील. तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे, तुम्ही सांगता आईला. आता आम्हाला थोडी खरेदी करायची आहे तुम्हाला सांगितलं ना आमच्या दुसऱ्या बाळासाठी. नाही आहे माझ्या बाईचे कपडे आहे ना सगळे. ते येईन का तुला? येते ना. तर जे देईन ते आपण स्वीकार आहे, आपल्याला काही विषय नाही. असं काही गरजेचं नाही की मुलगाच पाहिजे आणि मुलगीच पाहिजे. फक्त आम्हाला ताण येतो तर कोणत्या गोष्टीचा येतो? ऋतूचा. बस बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही. आणि धोंडाचा महिना कवरक राहतो का? महिनाभर. तो आईने बोललेलं होतं का? काय म्हणून? पाहुणे बोले पाहुणे कपडे. हो का? म्हणून मम्मी म्हणतो की पाहुण्याला घेऊन मी आज बघू आज का? आता मला सांगा मित्रांनो, 4-5 वाजता 3-4 वाजता ऊन किती राहतं? त्या उन्हात म्हणती चला चला चला. तेव्हा परवडतो. मग संध्याकाळ टायमाला कुठे उन्हात परवडतं? तेव्हा गुंडावून घेऊन जाता कधी. काय बोलती रोहिणी तू? तुला आज औषध दे नाही द्यावा. तुला खूप सारे औषधं दिले त्यांनी. दाखवू का? मला आठवलंच नाही. संडासचं नाही, शीचं नाही, दुसरं औषधं दिली तुम्ही. दुसरं औषध दिलंच नाही. आज केलीच नाही. हे औषध द्यायचं. हे तुम्हाला थोडा पसारा वाटत असेल तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. कारण कसं असतं, ज्या घरात लहान लेकरं असतात ना त्या घरात थोडाफार पसारा असतोच. ते थोडं इग्नोर करा तुम्ही. किती आवरलं तरी जशाला तसं होऊन जातं. होतच ते. आणि लवकरच मी कुठतरी बाहेर जाणार आहे. तर आपले व्हिडिओ 1-2 दिवस सांगता नाही येत. आले ती रोहिणीने जर व्हिडिओ घेतले तर ये. आणि नवीन नवरी नवीन नवरदेव पण येणार आहे रोहिणीच्या आईच्या घरी. तर तिकडला पण व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही. मला दाखवेल आणि काय काय शॉपिंग केली काय काय नाही. आज आम्ही जाणार आहे. आज जायचं का कुठं? आईकडं? नाही तुम्ही शॉपिंगला म्हणजे तिच्या आईला असं एकटंपणा पडायला लागलं. कर मान्य. व्हिडिओ कॉल केलं की रडायला लागली तिची आई. ते होत असतं, कारण की कधी बी काय होतं, तिची बहीण राहायची मग वाट असेल तरी आम्ही काय करतो, हप्त्यातून एक वेळेस चक्कर मारतो तिकडं. 15 दिवसातून. हां, एक चक्कर मारतोच. काय विषय काय नाही बघतोच. तुम्ही कुठं जायचं म्हणजे आता शॉपिंगला कुठं? तुझ्या आईने येणार आहे ना? तुम्ही म्हणजे मला मम्मीचं माहिती, मम्मीने आणले मला साड्या. आणल्या का? कपडेच राहिले फक्त. साड्या कधी आणल्या? काल. हो. उन्हात आणत जरा फिरणं कम करा म्हणा आता. नाही जातो लेखासारखे हे ते जीवन असतो. सकाळी जाते, संध्याकाळी 3-4 वाजता येते. तिथून आल्या परत घरचं आवडते. किती व्याख्या. काय होतं उष्णतेमुळं काय होतं, पायाची साल्ट निघते. आणि तिचे मागच्या प्रेग्नेन्सी मध्ये पण निघले होते. नाही निघले होते आहेत पायाचे का? साल्टे सुटले होते आणि दुखत होते. हा,
तर त्याच्यामुळं मग आपण परत ते ट्राय केलं की बघू म्हणलं आता काही फरक पडतो का. आणि पहिल्यापेक्षा जास्त त्रास व्हायला नाही रोहिणीला. आधी जसा त्रास होत होता तो व्हायला आधीच्या. मळमळ होत ना, उलट्यासारखं होत ना, काही खायचं येत नाही, क्रेम तिखट खायची, आंबट खायची, काहीच नाही, काहीच नाही. खाच वाटत नाही का? त्या पोळीच्यावर देतात नाही, नुसतं जेवण घे. बरं आता ते शेप आणले, शेप खात जा तू रोज. आता गोड खा वाटेल तुला वाट. आणि खाते एका दिवस जेवण झालं. आणि पुन्हा आंबे हे ते हे लय आवडते तिला. प्रेग्नेन्सीमध्ये कोणी आंबे खात सांगा बरं कमेंट कर. काही करते काही पण. आंब्याला आवडतं. आणि ऋतू आपल्या व्हिडिओमध्ये नाही आहे झोपेले, तर मी तिला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईल. वर्षातून एकच आंबा. तिची आई म्हणले आता आंबे गिंबे काय खायचं खाऊन घे, आता जमणार नाही. तसा पण पावसाळा लागणार आहे लवकरच, त्यामुळं म्हणली. तर चला मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला.